जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामगव्हाण या शाळेमध्ये या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे याही वर्षी आमच्या शाळेमध्ये आनंदनगरी हा मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आणि या आनंदनगरी मेळाव्यामध्ये या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी आमचे विद्यार्थी आहेत जवळजवळ 40 ते 45 स्टॉल या ठिकाणी वेगवेगळे मेनूचे त्या ठिकाणी लावलेले आहेत। आपण बघू शकता की या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांनी आपले स्टॉल त्या ठिकाणी लावलेले आहेत। त्याच्यामध्ये स्टॉलची नावं त्या ठिकाणी आहेत। त्या ठिकाणी त्यांच्याकडे जो मेनू आहे तो मेनू त्या ठिकाणी त्याचे रेट काय आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेले आहेत। आणि बराच वेळ झालेला आहे, साधारणपणे 2-2.5 तास या ठिकाणी होऊन गेलेले आहेत। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे स्टॉल या ठिकाणी आपण रिकामे झालेले बघतोय। या ठिकाणी पुरुष मंडळीचा सकाळच्या सत्रामध्ये चांगला उत्स्फूर्त सहभाग होता आणि आपण बघतोय की या ठिकाणी महिला मंडळसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी आपली गर्दी करताना दिसत आहेत आणि विद्यार्थी ज्यांनी स्टॉल लावले होते ते सुद्धा आपला माल या ठिकाणी आपण बघू शकता समोर। अजूनही काही स्टॉल त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी चालताना दिसत आहेत आपल्याला। विद्यार्थ्यांनाही एक प्रकारची आवड त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। हे जो आनंदनगरी मेळावा आयोजन करण्याचा जो उद्देश आहे की हा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्याला याच्यातून मनोरंजन तर मिळावं, एक सहशालेय अभ्यासक्रमाचा उपक्रमाचा तो एक भाग आहे, पण त्याबरोबर त्यांना आनंद मिळावा, त्याचबरोबर त्यांना व्यवहार ज्ञान व्हावं, गणितीय ज्ञान व्हावं। आणि आज जे विद्यार्थी आहेत शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत, उद्या भविष्यात सर्वच जण त्या ठिकाणी नोकरीला लागतीलच असं नाही आहे। या ठिकाणी भविष्यात एक चांगला व्यवहार करता यावा, त्यांना व्यवहार ज्ञान व्हावं, त्या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारे शेती क्षेत्राची माहिती व्हावी आणि व्यवहार ज्ञान व्यवहार ज्ञानाची माहिती एक आवड त्या ठिकाणी त्यांना निर्माण व्हावी, या उद्देशाने सुद्धा या उपक्रमाचं आयोजन केलं आहे। इकडे बघा, याला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळताना आपण बघतोय। सर्व पालकवर्ग असतील, सर्व महिला मंडळ असेल, या ठिकाणी यांचा सगळ्यांचा सहभाग जो आहे, शालेय व्यवस्थापन समिती असेल, शाळेचे मुख्याध्यापक असतील, स्टाफ असेल, या सर्वांचा पुढाकाराने या ठिकाणी हा उपक्रम अगदी यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न होत आहे। आणि याच्यामधून विद्यार्थ्यांना सुद्धा एक दररोजच्या ज्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त एक वेगळा काहीतरी उपक्रम या ठिकाणी पाहायला अनुभवायला मिळतोय। अगदी मागच्या वर्षीसुद्धा आमच्या शाळेमध्ये ज्यावेळेस हा आनंदनगरीचा उपक्रम आयोजित केला होता त्यावेळेस जवळजवळ 17,000 ते 18,000 रुपयाची उलाढाल एका दिवसामध्ये त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळाली। आणि खरंच पाहता आजचा जो दिवस आहे, सकाळपासूनची गर्दी पाहता या ठिकाणी आजचा सुद्धा जो उलाढाल आहे, आर्थिक जी उलाढाल ज्याला आपण म्हणू, ती आर्थिक उलाढाल या ठिकाणी आपण जवळजवळ मागच्या वर्षीपेक्षा जास्त या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळेल। त्याबद्दलचं अजून कलेक्शन त्या ठिकाणी करणं चालू आहे। निश्चितच हा उपक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी, आम्हा शिक्षकासाठी, गावकऱ्यांसाठी एक मोठा चांगला अभिनव उपक्रम या ठिकाणी आहे। आणि आम्ही जे उपक्रम राबवतो त्यातला हा अनोखा उपक्रम या ठिकाणी आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राबवला आहे आणि पालकांचा, विद्यार्थ्यांचा आणि सर्व समितीचा सुद्धा या ठिकाणी त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला। त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो।